आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी, स्थगिती नाकारली, निवडणूक निश्चित झाली। महानगरपालिकेच्या वार्ड पुनर्रचना आणि आरक्षण संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी येथील धारवाड उच्च न्यायालयाच्या खंडपीठात करण्यात आली। या सुनावणीमध्ये निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे, त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। लस घेतल्यानंतर देखील डेल्टाचा प्रसार, तालिबानचा भारताला आर्थिक धक्का। विधिमंडळाचे अधिवेशन 13 ते 24 सप्टेंबर पर्यंत होणार। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा। जमियत उलमाए हिंद तर्फे कारदगा येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप। कन्नडिगांच्या कारवायांमुळे उजगाव नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढविला। दुसऱ्या श्रावण शुक्रवारी शहरात वरदलक्ष्मी पूजनासाठी उपक्रम। शाळेची घंटा सोमवारपासून वाजणार। मराठा इन्फंट्री केंद्रात उभारणार अशोक स्तंभ मानचिन्ह। कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर भारतात आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे। डेल्टा या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराने तज्ज्ञांची चिंता वाढविली आहे। कोरोना विषाणूचा डेल्टा प्रकार कोरोनावरील लस घेतलेल्यांना देखील संक्रमित करतो, अशी माहिती आता समोर आली आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने चेन्नईमध्ये नुकत्याच केलेल्या अभ्यासात हे आढळून आले आहे। या व्यतिरिक्त ज्यांना आधी कोरोनाची लागण झाली नव्हती त्यांनाही संक्रमित करण्याची क्षमता डेल्टा विषाणूमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे। ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि चेन्नईमध्ये या अभ्यासाला मान्यता दिली आहे आणि 17 ऑगस्ट रोजी हा निष्कर्ष प्रकाशित झाला आहे। डेल्टा प्रकार किंवा B1.617.2 चा प्रसार लस घेतलेल्यांमध्ये किंवा लस न घेतलेल्यांमध्ये वेगळा नाही। संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या या डेल्टा व्हेरियंटमुळे चिंतेत आहे। भारतात कोरोनाच्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि आता विविध राज्यांमध्ये हे रुग्ण आढळत आहेत। यासाठी कोरोनावरील लस घेतलेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला होता। तालिबानचा भारताला आर्थिक धक्का। रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केल्यानंतर तालिबानने भारतासोबत सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे। फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे, त्यामुळे देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे। अजय सहाई यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातीमध्ये चहा, कॉफी, साखर, औषध, मसाले यांचा समावेश असून आयातीमध्ये जास्त करून ड्रायफ्रुट्सचा समावेश आहे। अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत, त्यामुळे सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत। अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो। साधारणपणे ऑगस्ट अखेर सप्टेंबर मध्ये नवे पीक हाती येते, त्यावेळी भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सुकामेव्याची खरेदी होते। मात्र सध्या अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत। विधिमंडळाचे अधिवेशन 13 ते 24 सप्टेंबर पर्यंत होणार।
कर्नाटक राज्य सरकारच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक 13 ते 24 सप्टेंबर या 10 दिवसांसाठी आयोजित केले जाणार आहे। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री JC मधुस्वामी म्हणाले की यावेळी बेंगळुरू येथे अधिवेशन 10 दिवस चालणार आहे। मंत्रिमंडळाचे कॅबिनेट उपसमितीच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे। आरोग्य सुविधा योजनांना प्राधान्य करून देण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये BSc नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करणे, त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थिनींच्या आरोग्य रक्षणासाठी आणि वितरणाची व्यवस्था करणे यासारख्या अनेक योजना मार्गी लावणे याबाबत सरकारने अनुमती दिली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। तसेच इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा। जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासक MG हिरेमठ यांनी बुधवारी महापालिका निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला। कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवू नका अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या। महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह शहरातील 3 विभागीय कार्यालयातील 12 कक्षात सोय करण्यात आली आहे। या सर्व कक्षांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। अर्ज भरण्यास येणाऱ्या लोकांना मदत करण्यात यावी, कोरोना नियमावलीचे पालन करावे, निवडणूक मार्गसूचीनुसार उमेदवार आणि सूचकांना कक्षात प्रवेश देण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या। यावेळी प्रभारी आयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर, काउन्सिल सचिव MS बन्सी, सहाय्यक सचिव MB पीरजादे, गजानन कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। जमियत उलमा ए हिंद तर्फे कारदगा येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप। जमियत उलमा ए हिंद चित्रदुर्ग या संस्थेच्या वतीने कारदगा येथील सुमारे 350 पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। दूधगंगा, वेदगंगा नदीकाठावर महापुराने थैमान घातल्याने घरे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। पूरग्रस्तांना आधार आणि पाठबळ देण्यासाठी अनेक मंडळे आणि सेवाभावी संस्था मदतीला धावून येत आहेत। मुस्लिम समाजातील जमियत उलमा ए हिंद या संस्थेने सामाजिक जाणीवेतून कारदगा येथील 350 पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करून पूरग्रस्तांना हातभार लावला आहे। अध्यक्ष मौलाना मुसफसाब कासमी, मौलाना अब्दुल कादर, मौलाना तल्हा यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी कारदगा जामा मशिदीचे हाफिज असलम मौलान मोहसिन, भोज ग्रामपंचायत अध्यक्ष गुडसो मकानदार, हाफिज उस्मान, अताउल्ला पटेल, मलिक सरगुरू, यासीन अत्तार, निसार अत्तार, इम्तियाज जमादार, लक्ष्मण पसारे, देवाप्पा देवकत्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते। कन्नडिगांच्या कारवायांमुळे उजगाव नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढविला। कन्नड संघटनांनी तालुक्याच्या पश्चिम भागातही पुतळा उभारणीचा खटाटोप सुरू केला आहे। उजगाव नाक्यावर पुतळा उभारण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांकडून सुरू आहे। याची कुणकुण पोलिसांना लागल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला आहे। कन्नड संघटनांच्या उपद्व्यापाबद्दल मराठी भाषिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे। उजगाव नाका येथे मंगळवारी सायंकाळपासून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। बुधवारी दिवसभर पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता। याबाबत पोलिसांना विचारणा केली असता कन्नड संघटनांकडून सुरू असलेल्या कारवायांची माहिती देण्यात आली। मागील 4 दिवसांपासून शहरातील नरगुंदकर भावे चौक आणि तालुक्यातील ऐतिहासिक राजहंसगडावर पुतळा उभारण्याची वल्गना संघटनांकडून करण्यात आली होती। दुसऱ्या श्रावण शुक्रवारी शहरात वरदलक्ष्मी पूजनासाठी उपक्रम। बेळगाव शहर आणि परिसरात दुसऱ्या श्रावण शुक्रवारच्या निमित्ताने वरद महालक्ष्मीचे व्रत आणि पूजन साजरे होणार आहे। श्रावण महिन्यात शुक्रवारच्या पूजेचे विशेष महत्त्व असते। त्यात दुसऱ्या श्रावण शुक्रवारी वरद महालक्ष्मीचे व्रत साजरे करण्यात येते। या निमित्ताने अनेक घरांमधून श्री महालक्ष्मीचे पूजन करण्यात येते। श्रावणातील या पूजनासाठी अनेकांनी पूर्वतयारी आरंभली असल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले। या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहक वर्गाची मोठी गर्दी झाली होती। शहरातील बाजारपेठेत फुले आणि पूजा साहित्याच्या विक्रीला बहर आला आहे। या संदर्भात शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत फुले, केवडा, फळांचे विविध प्रकार आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे। ग्राहक वर्गाने देखील याला मोठा प्रतिसाद दिला आहे।
शाळेची घंटा सोमवारपासून वाजणार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जानेवारी महिन्यापासून शाळांना सुरुवात झाली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कर्नाटक राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ आली. अनेक महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून होत होती. याची दखल घेत शिक्षण खात्याने ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तेथे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सोमवार दिनांक 23 ऑगस्ट पासून शाळांना सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. फक्त अर्धा तास वेळ शाळा सुरू ठेवली जाणार आहे. शाळांमध्ये निर्जंतुकीकरण करावे. विद्यार्थ्यांनी दररोज मास्क वापरा. वर्गात सामाजिक अंतर राखून 15 ते 20 विद्यार्थी बसण्याची सोय करावी. विद्यार्थ्यांनी घरातून पिण्याचे पाणी आणावे. आपल्याकडील वस्तू एकमेकांना देऊ नयेत आदी प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे आणि शाळा सुरू झाल्यानंतर कोणताही त्रास निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. मराठा इन्फंट्री केंद्रात उभारणार अशोक स्तंभ मानचिन्ह. लष्करी प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात लवकरच भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह असणारा अशोक स्तंभ उभा राहणार आहे. बेळगावकरांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब ठरणार आहे. शिकारगड जोधपूर येथील कार्यशाळेत देशातील सर्वात उंच अशोक स्तंभ पूर्ण झाला आहे. 6 महिन्यात पूर्ण झालेला हा खांब बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये बसवला जाईल अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मंगळवारी हा अशोक स्तंभ कंटेनरने कर्नाटकला पाठवण्यात आला. ते तयार करणाऱ्या रणजित सिंह राठोड यांनी देशातील नो वॉर म्युझियम मध्ये अनेक शिल्पे बसवली आहेत. ते म्हणाले 21 फूट उंच राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ 3 भागांमध्ये तयार करण्यात आला होता. या खांबांचा खालचा भाग वेगळा केला आहे जे 5.5 फूट आहेत. उल्लेखनीय आहे की यापूर्वी जोधपूरमध्येच 18 फूट उंच स्तंभ देखील बनवण्यात आला होता आणि ते जैसलमेरच्या शरद सिंह मैदानात बसवले आहे. या स्तंभावर ज्या चक्रात अशोक चक्र आणि गाय कोरलेली आहे हे 4.5 फुटांचे बनवले आहे. त्यात गर्जना करणाऱ्या 4 सिंहांची मूर्ती 11 फूट आहे. कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोना डेल्टाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कर्नाटक सरकारने खबरदारी घेतली आहे. कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती केली आहे. वाहनांची वर्दळ वाढत असल्याने हा तपासणी नाका कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदी काठी हलविण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी आरोग्य विभागातील आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला डॉक्टर, परिचारिका आणि आशा कार्यकर्त्या यांना या ठिकाणी ड्युटी करत असताना येथील महिला वर्गाला गैरसोयींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे संबंधित निपाणी तालुका प्रशासन आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी दिवसभर 2 शिफ्ट मध्ये 1 महिला डॉक्टर, 1 परिचारिका आणि 4 आशा कार्यकर्त्या अशा प्रकारे महिला स्टाफ ड्युटीवर असतो. याबाबत निपाणी तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी विठ्ठल शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले येणाऱ्या 2 दिवसात कोगनोळी दूधगंगा नदीकाठच्या सीमा तपासणी नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट।
सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मनपा निवडणुकीसाठी 9 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 415 मतदान केंद्रांवर 1826 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। EVM साठी मागासवर्ग कल्याण खात्याचे अधिकारी BK गौरीशंकर, संचालक प्रसाद कुलकर्णी, जिल्हाधिकारी कार्यालयातील SM फगरी, निवडणूक खर्च पर्यवेक्षक जिल्हा नगर विकास विभागातील तहसीलदार VM गोठेकर, उमेदवार निवडणूक खर्च तपासणीसाठी महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुरेश बजंत्री आणि मतदान केंद्रांवर कर्मचारी नियुक्तीसाठी यल्लमा देवस्थान कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती, जिल्हा माहिती अधिकारी SR क्षीरसागर आणि सरकारी पॉलिटेक्निकचे प्राध्यापक महेश तुबाकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 415 मतदान केंद्रांवर 1826 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। कॅम्प येथील BK मॉडेल हायस्कूल येथे 6 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, तर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळा आणि सेंट पॉल शाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। मनपासाठी उमेदवारी अर्ज मराठीतून उपलब्ध। बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मराठी भाषेतील अर्ज कधी मिळणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले होते। दरम्यान महापालिकेने कन्नड भाषेतील उमेदवारी अर्जांचे मराठी भाषांतर करून घेतले आहे। मराठी भाषेतील 3000 उमेदवारी अर्ज केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। दरम्यान 16 ऑगस्ट रोजी महापालिका निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असताना पहिल्या 2 दिवसात एकही अर्ज दाखल झालेला नव्हता। बुधवारी प्रभाग क्रमांक 4 आणि 7 मधून प्रत्येकी 1 अर्ज दाखल झाला आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून माजी नगरसेवक रमेश कळसन्नावर, तर प्रभाग क्रमांक 7 मधून समाजसेवक शंकरगौडा पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे। महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज केवळ कन्नड भाषेत देण्यात येत आहेत। उमेदवारी अर्ज केवळ कानडीतून दिल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना समितीने निवेदनही दिले होते। त्याची दखल घेत कन्नड भाषेतील उमेदवारी अर्जाचे मराठी भाषांतर करून घेतले आहे। गुरुवारी मराठी अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे। IMA कडून डॉक्टरांचा विशेष गौरव समारंभ संपन्न। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने येथील हॉटेल आदर्श पॅलेसच्या सभागृहात डॉक्टरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला। या विशेष सोहळ्यात बेळगावातील 5 डॉक्टरांचा IMA तर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने IMA संस्थेचे राज्याध्यक्ष डॉक्टर वेंकटा चलपथी उपस्थित होते। व्यासपीठावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील, सेक्रेटरी डॉक्टर बाबा गौडा, बीमचे संचालक डॉक्टर RG विवेकी होते। बेळगावात वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा बजावल्याबद्दल ज्येष्ठ डॉक्टर दिलीप पठाडे यांच्यासह डॉक्टर सुहास मांजरेकर, डॉक्टर प्रकाश मल्लर, डॉक्टर PV हवालदार आणि डॉक्टर मीना पाटील यांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। म्हैसूर पगडी, शाल, फळे, जीवन गौरव प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते। पुरस्कार स्वीकारल्यानंतर गौरव मूर्तींनी IMAचे आभार मानले। कार्यक्रमाला शहर परिसरातील डॉक्टर मंडळी उपस्थित होती। सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली। तालुक्यातील शाळांसाठी 400 स्मार्ट बोर्ड। तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळांतील फळ्यांचे रूप पालटणार आहे। शाळांना स्मार्ट बोर्ड पुरविण्यात येत आहेत। विधान परिषद सदस्य आमदार अरुण शहापूरकर, साबण्णा तळवार यांच्या निधीतून 60 शाळांतून 400 स्मार्ट बोर्ड पुरविण्यात येणार आहेत। यासाठी भाजप ग्रामीण मंडलचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पुढाकार घेतला आहे। ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा दर्जा वाढवावा, येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। या अंतर्गत
सरकारी प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे 7, मराठी शाळा बेनकनहळ्ळी येथे 4, कन्नड शाळा कुगडोळी येथे 7 ग्रीन बोर्डचे वाटप करण्यात आले आहे। आगामी काळात ग्रामीण मतदारसंघातील 60 प्राथमिक शाळांतून स्मार्ट बोर्ड देण्यात येणार आहेत। परिसरातील सर्व सरकारी शाळांची पाहणी करून 60 मराठी आणि कन्नड माध्यमच्या प्राथमिक शाळांना प्रत्येकी 7 स्मार्ट बोर्ड देण्यात येणार आहेत। विधान परिषद सदस्य आमदार साबन्ना तळवार यांनी 81 तर अरुण शहापूरकर यांनी 155 स्मार्ट बोर्ड आमदार निधीतून तर 50 बोर्ड भाजप मंडल संघटनेकडून देण्यात येणार आहेत। एकूण 400 स्मार्ट बोर्ड पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। मनपाच्या मतदार यादीतून ज्योतिनगरातील 1500 मतदारांची नावे गायब। ज्योतिनगर येथील प्रभाग क्रमांक 33 मधील 1500 मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। तर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे नसल्यामुळे प्रभागातील निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी होत आहे। मतदार यादीतील आपली नावे गायब असल्याचे पाहून काहींनी अन्य प्रभागांच्या यादीत शोध घेतला, पण ही नावे कोठेही आढळली नाहीत। एपीएमसी मार्केट यार्डाच्या मागील बाजूस असणाऱ्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये येणाऱ्या ज्योतिनगर येथील नागरिक बेळगाव महापालिकेकडे पाणीपट्टी घरपट्टी भरतात। असे असताना मतदार यादीतून या ठिकाणच्या 1,500 मराठी भाषिक लोकांची नावे मतदार यादीतून गायब असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे। त्याचप्रमाणे जाणून बुजून नावे गाळण्याचा हा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप केला जात आहे। मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीत नसल्यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे दुरुस्तीची जोरदार मागणी केली जात आहे। स्वातंत्र्य दिनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगींचा सन्मान। भारताला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्षे पूर्ण झाली। या स्वातंत्र्य चळवळीत बेळगाव मधील प्रख्यात असलेल्या याळगी कुटुंबाचे फार मोठे योगदान आहे। याळगी घरातील एकूण 13 भावंडांचा, ज्यामध्ये यांच्या 3 भगिनींचा समावेश होता, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन तुरुंगवासही भोगला आहे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोर स्वातंत्र्य सैनिक माननीय विठ्ठलरावजी याळगी यांचा सन्मान करण्यात आला। विठ्ठलराव याळगींच्या सत्कार प्रसंगी त्यांच्या कन्या नीला यांच्या समवेत प्रवीण पिळणकर, अक्षता पिळणकर, दिनकर आळतेकर, सौ अस्मिता आळतेकर, अभिजित देशपांडे आणि इतर सदस्य उपस्थित होते। राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सोशल मीडिया इंस्टाग्रामवर राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सरकारतर्फे तसेच हिंदुत्ववादी श्रीराम सेना हिंदुस्थानचे नरू निलजकर, विजय भोजगार, रोहित मुरकुटे, प्रताप मोहिते, राहुल आवळे यांनी फिर्याद दिली आहे। इंस्टाग्रामवर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे एक चित्र अपलोड करण्यात आले होते, त्यामुळे एकच खळबळ माजली होती। हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच स्वयंप्रेरणेने पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे। ही वादग्रस्त पोस्ट कोणी केली याचा तपास करण्यात येत आहे। पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत। कोल्हापूरच्या कन्येचा नेदरलँडमध्ये सन्मान। मूळच्या कोल्हापूर आणि सध्या राहणार नेदरलँड येथील रहिवासी वैशाली सुभाष नार्वेकर यांचा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नेदरलँडमधील भारताचे राजदूत प्रवीण कुमार रावत यांनी सन्मान केला। यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती सुभाष नार्वेकर उपस्थित होते। वैशाली या बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेकर यांची भाची होय। अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न। कोरोना काळात अनेक रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासला, याची जाणीव ठेवून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधून बेळगावच्या मधुकमल डेव्हलपर्स आणि मंगल प्रकाश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले। तसेच केली रुग्णालयाच्या सहयोगाने भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पुण्याचे माजी उपमहापौर प्रकाश रामेश्वरी मंत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे
उद्घाटन करण्यात आले। यावेळी मधुकमल डेव्हलपर्सचे प्रमुख कमल किशोर भंडारी, मधुबाई भंडारी, विजय भंडारी, मंगल प्रकाश फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा भंडारी, कुमारी खुशी भंडारी, दीना मंत्री यांच्यासह माजी महापौर विजय मोरे, दीपक गोजगेकर, विजय पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते। शिबिरात 75हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। मधुकमल डेव्हलपर्सचे संचालक विजय भंडारी यांनी सर्वांचे स्वागत केले। रक्तदात्यांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। 2 ठिकाणी मटका अड्ड्यांवर धाडी। खंजरगल्ली कचेरी रोडवरील 2 मटका अड्ड्यांवर धाडी टाकून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मार्केट आणि खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 5470 रुपये रोख रक्कम आणि 1 ऑटो रिक्षा जप्त केली आहे। मंगळवारी सायंकाळी खंजरगल्ली येथे ऑटो रिक्षात सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। या कारवाईत 3 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्या जवळून 2300 रुपये रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी एकूण 7 जणांवर मार्केट पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायदा कलम 78(3) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली। दुसरी कारवाई खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी दुपारी केली। कचेरी रोड परिसरात 2 मटका बुक्कींना अटक करून त्यांच्या जवळून 3170 रुपये रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या। या 2 जणांवर खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांभरा येथील विठ्ठल बिरदेव मंदिरांना आमदार निधीतून मंजुरी। सांभरा येथील विठ्ठल रुक्मिणी आणि बिरदेव मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निधी मंजूर केला आहे। निधीचा धनादेश ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आला। येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धारासाठी 3,50,000चा निधी मंजूर झाला आहे। यापैकी 1,95,000चा धनादेश मंदिर बांधकाम कमिटीकडे सुपूर्द करण्यात आला। बिरदेव मंदिर बांधकामासाठी 6,50,000चा निधी मंजूर केला आहे। यापैकी 3,50,000चा निधी धनादेश आमदार हेब्बाळकर यांनी ग्रामस्थांकडे सुपूर्द केला। यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक। माजी कर्णधार राहुल द्रविड लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत। नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कप नंतर रवी शास्त्री यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची नेमणूक होणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र राहुल द्रविडने नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज दिला असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे। राहुल द्रविडचा 2 वर्षांचा करार संपल्यानंतर BCCIने अर्ज मागवले होते। नव्या नियमामध्ये कार्यकाळ वाढवण्याची तरतूद नसून नव्याने भरती प्रक्रिया सुरू करावी लागते। हो, राहुल द्रविडने हेड ऑफ क्रिकेटसाठी अर्ज केला आहे। राहुल द्रविडने नॅशनल क्रिकेट अकॅडमीसाठी प्रचंड मेहनत घेत चेहरा बदलला असून त्याचा कार्यकाळ पुढे सुरू राहील हे समजून घेण्यासाठी तुम्हाला अत्यंत हुशार असण्याची गरज नाही, असं BCCIच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर PTIशी बोलताना सांगितलं आहे। बुडापेस्ट टेबल टेनिस स्पर्धेत साथियन मनिका उपउपांत्य फेरीत। टोकियो ऑलिम्पिकमध्ये छाप पाडणाऱ्या भारताच्या साथियन गुणशेखरनं आणि मनिका बत्राने जागतिक टेबल टेनिस कंटेंडर बुडापेस्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। पुरुष एकेरीत साथियनने फ्रान्सच्या कॅन अकुझूचा 3-1 असा सहज पराभव केला, तर महिला एकेरीत मनिकाने जर्मनीच्या सबीना विंटरवर 3-2 अशी मात केली। पुढील फेरीत गुणशेखरनं इटलीच्या नियागोल स्टोयानोव्हशी तर मनिका जॉर्निया पिकोलिनशी सामना करणार आहे। जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मिश्र रिले संघाला कांस्य पदक। भारताच्या मिश्र रिले संघाने बुधवारी जागतिक युवा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील 4x400 मीटर शर्यतीमध्ये कांस्य पदक जिंकण्याचा पराक्रम दाखवला। बी श्रीधर, प्रिया मोहन, सुमी आणि कपिल यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने अंतिम फेरीत 3रा क्रमांक मिळवला। नायजेरियाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले तर पोलंड संघाने रौप्य पदक पटकाविले। सोहळे पुरे आराम द्या, आता माझ्यातली ऊर्जा संपत चालली आहे। नीरज चोप्रा।
ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राला गेल्या 16 ऑगस्टला आपल्या राज्य सरकारतर्फे आयोजित सन्मान सोहळ्याला हजर राहायचे होते, मात्र त्याच वेळी ताप आल्याने तो या सोहळ्याला हजर राहू शकला नव्हता। हा समारंभ बुधवारी पुन्हा आयोजित करण्यात आला आणि नीरजने त्याला हजेरी लावली। भारतात दाखल झाल्यापासून नीरजला सातत्याने सत्कार सोहळे, प्रसार माध्यमांच्या मुलाखतींना उपस्थित राहावे लागत आहे। पुरेशी झोप मिळणेही कठीण झाले असल्याने त्याला गेल्या काही दिवसांपासून तापाचा त्रास जाणवत आहे। गेल्या मंगळवारी नीरजचे कुटुंबीय आणि त्याच्या खंडारा गावातील शेजाऱ्यांनी जंगी स्वागत समारंभ आयोजित केला होता, मात्र नीरजच्या अंगातील ताप वाढल्यामुळे त्याला समारंभ अर्धवट सोडून जवळच्याच रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले। नीरजला रुग्णालयात न्यावे लागले नसल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्याचा ताप 100 पर्यंत होता, त्यासोबतच घशाचा त्रासही जाणवत होता। नीरजला चक्कर आल्यासारखेही होत होते। नीरजने 7 ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक पटकावले। 9 ऑगस्ट रोजी तो भारतात दाखल झाला, तेव्हापासून 10 दिवस तो कुटुंबियांपासून दूर होता। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।